नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, WRDच्या संदर्भात मी तुम्हाला वारंवार अपडेट देत असतो आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की जे काही वेटिंग लिस्ट आहे ते पुन्हा क्लिअर होणार आहे आणि त्याकरता मी तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंट वाईज सांगितलेलं होतं की प्रत्येक डिपार्टमेंटच्या ज्या आहे त्या वेटिंग लिस्ट क्लिअर होणे सुरू होणार आहे. सुधारित वेटिंग लिस्ट आलेली आहे. याच्या अगोदरसुद्धा मी याद्या टाकलेल्या होत्या, तुम्ही वाचल्या की नाही मला माहीत नाही, परंतु ज्या दिवशी आल्या होत्या त्या दिवशी मी या 3 याद्या ज्या आहेत त्या नाशिक परिमंडळाच्या टाकलेल्या होत्या आणि याच्या अगोदरच्या ज्या याद्या होत्या 17, 16, 15, 14, 13 याच्यामध्ये काही विशेष बाबसुद्धा आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर यासुद्धा याद्या टाकण्यात आलेल्या होत्या. तुम्ही व्हिडिओला अपडेट राहत चला किंवा साईडला अपडेट राहत चला मित्रांनो. तर बघा, 118 नंबरचं परिपत्रक आहे, 24 तारखेलाच मी टाकलेलं आहे, 24 तारखेलाच आलेलं होतं. ठीक आहे. तर सुधारित यादीच्या संदर्भातलं परिपत्रक आहे, बघू शकता तुम्ही. जलसंपदा विभाग समन्वय समिती आहे आणि नाशिकचं जे आहे ते आहे. याच्या अगोदरसुद्धा नाशिकचे 2 परिपत्रक आलेले होते. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, पदाची प्रत्यक्ष यादी सुधारित. ठीक आहे, सुधारित प्रत्यक्ष यादी आहे आणि ती आहे ट्रेसर पदाची, म्हणजे अनुरेखक पदाची ती सुधारित यादी आहे. ठीक आहे, मी तुम्हाला वारंवार सांगत असतो मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, भरपूर काही जे आहे ते वेटिंग क्लिअर होणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अनुरेखक पदाची मित्रांनो यादी आहे सुधारित आणि याच्यामध्ये सिरियल नंबरचा एक कॉलम आहे, मेरिट नंबरचा कॉलम आहे, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबरचा कॉलम आहे, कॅन्डिडेटचं पूर्ण नाव आहे, जेंडर आहे, रिझर्वेशन कॅटेगरी आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कॅटेगरी आहे, मार्क आहे आणि तुमचे वेटिंग कॅटेगरी, कोण्या कॅटेगरीतून तुम्हाला वेटिंग दिलं आहे ती माहिती दिलेली आहे. जर आपण स्क्रोल डाऊन करत खाली आला तर आपल्याला माहीत पडेल की याच्यामध्ये टोटल जे आहे 25 लोकांची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे आणि शेवटचा जो कॅन्डिडेट आहे मित्रांनो SC कॅटेगरीमधनं आहे आणि 90 मार्क त्यांना आहे वेटिंग लिस्ट शेड्यूल कास्ट SCमधून. ठीक आहे. तर बघू शकता भरपूर काही म्हणजे तुम्हाला कट ऑफसुद्धा याच्यात कमी बघायला मिळणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये भरपूर म्हणजे काही गोष्टी मित्रांनो त्याच्या ट्रेसर पदाच्या संदर्भात आहे, फक्त बाकीच्या पदाच्या संदर्भात नाही. जे आहे ते मेन आपण त्याच्यामध्ये पॉईंट बघणार आहोत. ठीक आहे. पहिला पॉईंट जे आहे ते सर्व पदाच्या बाबतीत सारखाच असणार आहे. याच्यानंतर सामाजिक व समांतर आरक्षण दावा केलेल्या उमेदवाराची शिफारस खालील अटींच्या आधी राहून करण्यात येणार आहे. पॉईंट नंबर 2 समजून घ्या. ठीक आहे. दिव्यांग उमेदवारांचे दिव्यांग प्रमाणपत्र हे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकानुसार असायला हवे आहे. ठीक आहे. सोबतच मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, मी वारंवार सांगतो की दिव्यांग उमेदवारांकरता जे आहे ते थोडंसं स्ट्रिक्टली काम झालेलं आहे. त्याच्यामुळे तुमचं जे आहे ते मित्रांनो जे प्रमाणपत्र असेल ते संबंधित जिल्ह्याचं असणे आवश्यक आहे. ठीक आहे. अशा उमेदवारांसाठी अधीक्षक अभियंता, मध्यवर्ती संकल्प चरित्र, संघटना परिमंडळाचे अधिकारी. तर हे सगळं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो अन्य दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीतही त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र ज्या जिल्ह्यात असेल त्या जिल्ह्याचे असणे आवश्यक आहे त्यांनी सांगितलं. तसेच खेळाडू, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर उमेदवार असेल यांच्यासाठी सुद्धा त्यांनी नियम जाहीर केलेले आहे. ठीक आहे. सोबतच समन्वय समिती गटकर सरळसेवा भरतीमार्फत नियुक्ती क्षेत्रात झाली म्हणजे नाही, अंतिम नियुक्ती झाली असे नाही, तर पुनश्च आवश्यक प्रमाणपत्राची वैधता तपासणी व मूळ कागदपत्राची फेरतपासणी झाल्यानंतरच नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी ते तुम्हाला जे आहे ते आखरी अंतिम नियुक्ती देऊ शकते. ठीक आहे. तर हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नंतर माजी सैनिक उमेदवारांच्या संदर्भात मी वारंवार तुम्हाला सांगत असतो, जर माजी सैनिकांचे जे आहे ते वैध प्रमाणपत्र पाहिजे आहे आणि तुम्हाला सोबतच माहिती आहे मित्रांनो माजी सैनिकांच्या जागा कन्वर्ट होणे सुरू झालेल्या आहे. म्हणजे कॅन्डिडेट जर उपलब्ध झाले नाही तर मग त्या संबंधित कॅटेगरीतून जागा भरल्या जातील. ठीक आहे. तर अशा प्रकारचं आहे. याच्या संदर्भात ट्रेसर पदाच्या संदर्भात आणखी एक मुख्य बाब अशी आहे, मी तुम्हाला ते दुसऱ्या परिपत्रक वाचून दाखवतो की तुम्हाला जी जॉईनिंग दिली आहे ते कोर्टाच्या निर्णयाच्या आधारे तात्पुरत्या स्वरूपात दिली जात आहे ट्रेसर पदाकरता. आता ते नियम कोणता आहे ते सुद्धा आपण बघूया. त्याला बॅक जाऊया इथून. तर याच्या अगोदर 118, 119, 120 न घेता आपण डायरेक्ट जे आहे तो मी अगोदर जे परिपत्रक टाकलेले होते 113 नंबरचं, याच्यामध्ये आपण ओपन करून बघूया. सर्व परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलला, ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे. ठीक आहे. आणि त्याच्यात तुम्हाला लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही ते चॅनल आपलं जे आहे ते जॉईन करू शकता. ठीक आहे. सर्व प्रकारच्या PDF मी तुम्हाला देत असतो. तर मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता तुम्ही सहाय्यक आरेखक असिस्टंट ड्रॉसमनची सुद्धा वेटिंग लिस्ट नाशिकची लागलेली होती. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये 3, 4, 5 याच्यामध्ये 5 पॉईंट तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. तर सहाय्यक आरेखक याची शिफारस ही मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल याचिका क्रमांक यांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत आहे असं त्यांनी दिलेलं आहे सहाय्यक आरेखक. ठीक आहे. तर सहाय्यक आरेखकच्या संदर्भात ही होती
जी परिपत्रक होतं याच्या अगोदरचं त्याच्या संदर्भात होतं. तर निर्णय जे आहे कोर्ट केसच्या अधीन राहून तुमची तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येत आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. याच्यामध्ये मला एवढंच वाचून दाखवायचं होतं. बाकीचे जे पॉईंट आहे मित्रांनो सारखे आहे. ठीक आहे. इथून आता बॅक जाऊया. याच्यानंतर आपण 113 नंतर 114 नंबरचं सुद्धा परिपत्रक टाकलेलं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की नाही बघितलं मला माहीत नाही. हे सुद्धा नाशिक विभागाशी संबंधित होतं आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या संदर्भात होतं. आणि याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो टोटल ज्या सुधारित वेटिंग लिस्ट बघायला मिळणार आहे टोटल कॅन्डिडेटची, ती वेगवेगळ्या स्वरूपाची तुम्हाला बघायला मिळू शकते. ठीक आहे. आता याच्यामध्ये टोटल जर कॅन्डिडेट बघितले आपण तर टोटल कॅन्डिडेटचे जे लिस्ट बघितलं तर त्याच्यामध्ये टोटल आपल्याला जर आकडा बघायला मिळणार आहे तो 147 उमेदवारांचा बघायला मिळणार आहे. बाकीचे जे पॉईंट आहे ते सर्व सेम आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर 115 नागपूरच्या संदर्भात होतं, 116, 17 हे नागपूरच्या संदर्भात होतं. आता त्याच्यानंतर 119 क्रमांकाचं जे आहे ते बघूया आपण. त्याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो हे सुद्धा नाशिकच्या संदर्भात आहे आणि सहाय्यक भांडारपाल म्हणजे असिस्टंट स्टोअर कीपरचं पदाकरता सुधारित यादी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जवळपास जे 21 उमेदवार बघायला मिळणार आहे. याच्यामध्ये सुद्धा 4 पॉईंट तुम्हाला देण्यात आलेले काळजीपूर्वक वाचायचे आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जे प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे भरतीच्या वेळेस त्याची मी एक PDF सुद्धा टाकलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. भरपूर लोकांचे मेसेज आहे की सर ते फक्त ट्रेसरच्या संदर्भात आहे. आता ती दुसरी PDF जी आहे बाकीच्या पोस्टच्या संदर्भात कशी तुम्हाला मिळवता येईल ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ठीक आहे. तर आता इथून बॅक जाऊया आपण आणि आखरीचं जे परिपत्रक आहे मित्रांनो हे आखरीचं परिपत्रक तुम्हाला इथे बघायला मिळेल. ठीक आहे. तर आखरीचं परिपत्रक बघा हे सुद्धा नाशिक परिमंडळाच्या प्रयोगशाळा सहाय्यकचं आहे. याच्यासुद्धा सुधारित वेटिंग लिस्ट लागलेली आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते 47 उमेदवारांचे नाव आहे. बाकीचे जे पॉईंट आहे ते सारखेच आहे. ठीक आहे. तर सर्व पॉईंट आपण वाचत बसणार नाही आहोत. तर अशा प्रकारचे मित्रांनो अपडेट आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो मित्रांनो अपडेट राहत चला चॅनलला नसेल राहत तर तुम्ही कमीत कमी जे WRDची साईड आहे त्याला तरी अपडेट राहत चला. भरपूर लोकांचे म्हणणे आहे सर साईड ओपन होत नाही. जर साईट डायरेक्ट गुगलवरून ओपन होत नसेल तर मग काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. ते तुम्हाला ते प्रोसेस फॉलो करायची आहे. जर साईट ओपन होत असेल नाही तर मग तुम्हाला टेलिग्राम चॅनल किंवा आपला यूट्यूब चॅनल याच्याशी जे आहे ते निगडीत राहायचं आहे. ठीक आहे. कारण की भरपूर लोकांना जे मागच्या आपण DBTच्या संदर्भात बघितलं की डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला 2-2, 4 दिवससुद्धा लोकांपर्यंत माहिती पोहोचलेली नव्हती. त्याच्यामुळे त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांच्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर WRDशी निगडीत असाल तर कृपया लक्ष देत चला. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये मित्रांनो नंतरची अपडेट अशी आहे की जे वेटिंग लिस्ट आहे त्या लवकरात लवकर क्लिअर होणार आहे. ठीक आहे. आणि बाकीच्या डिपार्टमेंटच्या सुद्धा वेटिंग लिस्ट येणार आहे. तरी बाकीच्या डिपार्टमेंटच्या वेटिंग लिस्ट आल्यानंतर मी चॅनलवरती टाकतच राहील. तरी चॅनलला जे आहे ते लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.